नमस्कार मंडळी, तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. आकर्षकपणा, नेटकेपणा, सौंदर्य आणि कला यांचे उपभोक्ते अशी आपली वैशिष्ट्ये आहेत. व्यापारी तत्वाचे आणि न्यायप्रिय, बुद्धिवादी असे तूळ राशीचे वर्णन सार्थ ठरते. आपण नेहमी संकटातून मार्ग काढत पुढे जाता. कर्तव्य आणि प्रेम यांच्यात आपण योग्य समतोल साधता. नेहमी हसतमुख आणि समाजप्रिय असलेल्या तूळ राशीला मे महिना नेमका जाईल याचा आढावा घेऊया. त्यापूर्वी जर तुम्ही श्री देशपांडे गुरुजी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. बुद्ध पौर्णिमेला सामाजिक कार्यातील उत्साह वाढेल. लोकोपयोगी प्रकल्पात हिरिरीने सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला उत्तम फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी जय्यत तयारी कराल. तज्ञांचे मार्गदर्शन कामी येईल. नोकरी व्यवसायात संशोधनात्मक कार्यात खूप मोठे यश मिळेल. मानमराताप, धनसंपत्ती मिळेल. विवाहोत्सुक मंडळींना गुरुबल चांगले असल्याने विवाह योग जुळून येतील. विवाहितांनी आपल्या जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. रुसवा फुगवा हलकेच काढावा. कामाचा ताणतणाव घरापर्यंत आणू नका. संततीसाठीचे प्रयत्न सुरू ठेवावेत. गुंतवणुकीतून बक्कळ धन मिळवाल. बाजारभावातील चढउतार नीट अभ्यासावेत. घर, जागा, प्रॉपर्टी यांबाबत ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेता येईल. भटकंतीसाठी मनसोक्त प्रवास कराल. निसर्ग प्रेम वाढीस लागेल. आरोग्याच्या उन्हाळी समस्या डोकं वर काढतील. ज्योतिषाच्या दृष्टीने मे महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात होणारे ग्रह, नक्षत्रांचे बदल लोकांवर मोठा परिणाम करतात. मे महिन्याचा अर्धा भाग संपताच एक असा योग तयार होणार आहे जो खूप शुभ मानला जातो. ज्योतिष गणनेनुसार मे 18 रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. या राशीत सध्या गुरु आधीपासूनच आहे. त्यामुळे जेव्हा चंद्र आणि गुरु यांची युती होते तेव्हा एक सुंदर योग तयार होतो, ज्याला गजकेसरी योग म्हणतात. या योगाच्या काळात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. तुला राशीसाठी हा काळ जीवनात संतुलन आणणारा ठरेल. चालू असलेल्या समस्या कमी होतील आणि त्यामुळे आराम मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. नवीन ऊर्जा जाणवेल. नातेसंबंध अधिक चांगले होतील आणि लोकांशी समज वाढेल. गजकेसरी योग जीवनात चांगले बदल घडवेल. ओम शम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. गरजूंना दान करा आणि सकारात्मक राहा. अशाच राशी भविष्य, पंचांग आणि ज्योतिष माहितीसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.